पाहूया दिवसभरातल्या शिवसत्ताच्या काही ठळक घडामोडी। मुरुडमधील जंजिरा किल्ल्याच्या नवीन जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। ही जेट्टी दिवाळीत पर्यटकांसाठी खुली होईल अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरी यांनी दिली आहे। मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक येत असतात। राजपुरी व खोराबंदर या जेट्टीवरून ते किल्ला पाहण्यासाठी बोटीने येत असतात। मात्र मार्च नंतर समुद्राच्या पाण्याला वेग येतो आणि बोटी हलायला लागतात। मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बसेसचे वेळापत्रक सध्या कोलमडले। बसच्या प्रतीक्षेत मुंबईकरांचा बराच वेळ वाया जातोय। ही गैरसोय दूर करण्यासाठी बेस्ट उपक्रम लवकरच बसेसचे नेटवर्क गुगल मॅपशी जोडणार आहे। त्यामुळे संपूर्ण शहरातील बेस्ट बसच्या आगमनाची अचूक वेळ कळणार आहे। तसेच दोन बसेस मधील वेळेचे अंतर कमी होणार असून प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुसरी बस येणार आहे। आपल्या बँकेचे एटीएम सोडून दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणे किंवा विविध व्यवहार करणे आता महागणार आहे। कारण आरबीआयने इंटरचेंज शुल्क वाढवण्यास मंजुरी दिली आहे। ही वाढ 1 मे 2025 पासून लागू होणार आहे। आरबीआयने आर्थिक व्यवहारांसाठी 1 रुपये शुल्क वाढवले असून एटीएम संबंधित पायाभूत सुविधा मर्यादित असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम लहान पॅन कार्डवर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा अधिकचा भार ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे। गेल्या 10 वर्षात जेव्हा इंटरचेंज शुल्क वाढवण्यात आले आहे तेव्हा बँकांनी नेहमीच बदल ग्राहकांवर ढकलले। यावेळी देखील हेच धोरण बँकांचे असणार आहे। त्यामुळे बँकांकडून ग्राहकांवरील शुल्क वाढवले जाण्याची शक्यता आहे। आधी जमिनीचा मोबदला द्या मग इथेच पाऊल टाका असा आक्रमक पवित्रा संतप्त अलिबागकरांनी सांबरकुंड धरणाचे काम बंद पाडले। त्यामुळे सुमारे 42 वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले। या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या जांभूळवाडी, खैरवाडी, सांबरकुंडवाडी या गावांचे पुनर्वसन राजेवाडी परिसरात करण्यात येणार आहे। मात्र पुनर्वसनासाठी प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता प्रशासनाने अचानक राजेवाडी सपाटी करण्याचे काम सुरू केल्याने तिन्ही गावात संतापाची लाट उसळली। ग्रामस्थांनी राजेवाडीत येऊन प्रशासनाच्या या मनमानीला कडाडून विरोध केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात मोठी मागणी केली आहे। त्यांनी लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले। त्याचवेळी ते म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काहीतरी करावं लागेल। त्यांच्या या मुश्किल चेहऱ्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा झाली। वाघाची शिकार तस्करी करणाऱ्याला दिसता शनी ठोका। आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा। आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात लक्षवेधी मांडले। लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला आर्थिक पाठबळ देण्यात काम गेले काही महिने महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे। आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला पाठबळ देत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या माध्यमातून सरशी सुद्धा मिळवल्याचे पाहायला मिळाले। राज्यातील किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय चढउतार होणार असून अंशतः ढगाळ वातावरणही पाहायला मिळणार आहे। इतकंच नव्हे तर राज्याच्या कित्येक भागांमध्ये उष्मा अधिक तीव्रतेने जाणवण्यास सुरुवात होणार असून वाढत्या उष्णतेने बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला वेग येऊन विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र क्षेत्रात पावसाचा शिडकावा नाकारता येत नाहीये। एप्रिल महिन्यात देशभरात उष्मा वाढण्याचे संकेत असून उष्णतेची लाट तीव्र होत जाऊन महिना अखेरीस ती मंदावणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्या वतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता। आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरलाय। उद्या 26 मार्च रोजी सभागृहात विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची अध्यक्षांकडून घोषणा केली जाणार आहे। विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी 3 नावे चर्चेत होती। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली। त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यांच्या नावाची घोषणा देखील उद्या होणार आहे। तर या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।